राम राम मंडळी. होय, मी तोच अवधूत, तुमचा मित्र आणि डिफेन्स फ्रेंड. आज मी तुमच्या समोर एक यूट्यूबर म्हणून किंवा डिफेन्स फ्रेंड म्हणून नाही, तर आज मी एक गणेश भक्त म्हणून तुमच्या समोर सॉरी चुकलंच, समोर नाही, आवाजरूपी अदृश्य पण त्या श्रद्धे आणि भक्तिभावाने तुमच्या समोर त्या विघ्नहर्त्याला, त्या गणेशाला विनवणी करण्याकरिता आलोय. होय, तोच मी गणेश भक्त या लोकांच्या गर्दीत हरवलोय. या संसाराचा गाडा ओढताना खूप थकलोय, कारण जिकडे तिकडे बघावे तिकडे युद्ध, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, अज्ञान, अशिक्षितपणा, महागाई, बेरोजगारी, बेकारी, गरिबी यांनी पूर्ण लोकांना जखडून ठेवलंय. आणि यामुळे लोभ, मोह, माया, मत्सर, द्वेष, क्रोध सगळीकडे फोफावत चाललेला आहे. सगळीकडे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकाव धरताना, एक एक चाक पुढे हाकताना किती माणसांची तळमळ होताना आज मी पाहतोय. हे परमेश्वरा, माणसातली माणुसकी जणू संपत चाललेली आहे. आजच्या आधुनिकतेच्या युगात सर्व प्रसार माध्यमे असतानाही, ज्यावेळी मनोरंजनाची साधने उपलब्ध नसताना लोकांमध्ये ते जिम्मा फुगडी, भजन, कीर्तन यातून रूढी परंपरा आणि जनजागृतीचे वेगवेगळे उद्देश किंवा उपदेश त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याची जी पद्धती चालली होती ती खूप चांगली होती. आज या स्पर्धेच्या युगामध्ये, आधुनिकतेमध्ये लोकांनी आधुनिकतेकडे, प्रगतीकडे की अधोगतीकडे मार्ग न केले, क्रमना केली, हेच काही समजत नाही. हे बुद्धीचे देवता या तुझ्या आगमनामुळे, या धूप आरतीच्या सहवासामध्ये सर्व ह्या लोक दुःखाचा आता कुठे डोंगर विसरून गेली होती. त्यामध्येच मागील 2 वर्षे शिला नीट भेटताही आलं नव्हतं. या कोरोना आणि महापूर या महामारीमध्ये सर्व लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. सर्व धंदे, रोजगार बुडाला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये लोक मोठ्या दुःखाच्या डोहामध्ये डुबलेले असतानाच तूच त्यांना पूर्वत आणण्याकरिता वेगवेगळे मार्ग दाखवलेस. आज ती परिस्थिती पूर्वत होऊन तुझा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये करताना लोक आज पाहत होतो. आज हीच लोकांमध्ये कुठे नृत्याविष्कार, भजन कीर्तन, जिम्मा फुगडी, तर कुठे स्पर्धा, आणि याच्या माध्यमातून लोक आता कुठे रमली होती. तेवढ्यात तू आता तुझ्या जाण्याचा निरोप देत आहेस. आणि यामध्ये सर्व विश्व दुःखामध्ये डुबलेलं आहे. जिम्मा फुगडीवरून आठवलं, ज्यावेळी कोणतीच प्रसार माध्यमे नव्हती त्यावेळेला मनोरंजनाची साधने पुढील पिढीस मेसेज देण्याकरिता याच मनोरंजनाचा वापर केला जायचा. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान संक्रमित करण्यासाठी याच माध्यमांचा वापर केला जायचा. आज हीच माध्यमे कुठेतरी लोप पावताना आपण पाहतोय. या दुःख अग्निकुंडातून बाहेर काढण्यासाठी तुझी नितांत गरज आहे. प्रत्येक दुःखात विरलेल्या, दुःखामध्ये सामावून गेलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यासाठी तुझ्या आर्त कृपेची खूप गरज आहे. आता तू परतीच निघालास. आज देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा घोटाळा होताना आज आपण पाहतोय. भस्मासुरांचा नाश करून या जाता जाता आम्हा भक्तांकरिता हरवलेली माणुसकी तू परत दे. एकटीच एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आज तुझे विसर्जन आहे, पण मी मुद्दामच तुला पाण्यामध्ये डुबवलेले विसर्जन मी दाखवणार नाही, कारण तू गेलास तरी आमच्या कणाकणामध्ये आणि मनामनामध्ये तसाच जिवंत राहशील. आम्हाला जगण्याची नवी प्रेरणा देशील. आता मी तुला जाऊ देतोय खरा, पण तू लवकर परत येशील एवढ्याच तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांच्या सुरक्षेची तरतूद करशील, सर्वांना सुखी समाधानी ठेवशील अशी प्रार्थना तुझ्या चरणी करतो आणि तुझा निरोप घेतो. चला बाप्पा, धन्यवाद. आता आपण या गणेशोत्सवाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी गणेशोत्सवाची स्थापना केली त्यावेळेचा त्यांचा उद्देश म्हणजे देशाला नेमकं स्वातंत्र्य मिळालं होतं आणि लोकांना श्रद्धेने आणि एकात्मतेने
जोपासना करण्याकरिता आणि एकात्मतेचं प्रतीक म्हणून गणेश उत्सवाची स्थापना केली आणि पाहता पाहता भारतातच नव्हे पूर्ण जगभरामध्ये गणेश उत्सवाची सुरुवात झाली. लोक मोठ्या थाटामाटाने गणेश उत्सवाची सुरुवात करू लागले. आज पाहता पाहता वेगवेगळी मंडळी स्थापन झाली. वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि लोककलेच्या माध्यमातून खूप सारे श्रद्धाभावाने सर्व जोपासना होताना ही आपण या एकात्मतेला गालबोट लावणारी उदाहरणं सुद्धा पाहतोय. वेगवेगळी मंडळी स्थापन होऊन मंडळामध्ये वितुष्ट, द्वेष आणि स्पर्धा याच्यामुळे लोकांमध्ये भांडण होतानाही आज आपण पाहतोय. मग या सगळ्या स्पर्धेमध्ये गणेश उत्सवाचा नेमका उद्देश जो आहे तो कुठेतरी पाळला जातो का? गणेश उत्सव एकात्मतेचे प्रतीक असताना की बुद्धीची देवता असताना अशा प्रकारे जे मंडळ स्थापन होऊन अशा चुकीच्या पद्धतीने एकमेकाबद्दल द्वेष जे ठेवला जातो हा कुठेतरी दूर झाला पाहिजे आणि एकतेने एकत्र आले पाहिजे. याचं बेस्ट उदाहरण म्हणजे माझ्या गावातील विश्वविनायक तरुण मंडळ आणि मोर्या बॉईज या दोन मंडळांची स्थापना जरी असली तरी महाप्रसादापासून ते अगदी गणेश उत्सव गणपती आल्यापासून ते गणपती जाईपर्यंत प्रत्येक दिवसाचं नियोजनबद्ध दोन्ही मंडळातील मुले एकत्रित राहून योग्यरित्या नियोजन करून आज इकडे कार्यक्रम कोणता घ्यायचा आणि उद्या तिकडे कुठला कार्यक्रम करायचा याचं वेगवेगळ्या पद्धतीनं योग्य प्रकारे नियोजन करून एक आदर्श गावामध्ये निर्माण करून त्यांनी भजन, कीर्तन, जिम्मा फुगडी असो अथवा वेगवेगळी आरोग्य शिबिरे असू दे, महाप्रसाद असू दे, त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा असू दे, वेगवेगळ्या इव्हेंटमधून मुलांना बक्षीस वितरण असू दे, अशा वेगवेगळ्या उपाययोजना करून लोकांमध्ये जनजागृतीचा एक चांगला उद्देश त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. आज या दोन मंडळांच्या सोबतीनं मी असताना या मंडळासोबत राहून मी दोन्हीकडेही असताना कशा प्रकारे आपण गणेशोत्सव साजरा केला याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणारच आहोत. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज सुद्धा आहेत, त्याबद्दलही तुम्ही जाणून घेण्याकरिता माझ्या चॅनलला नेहमीच कनेक्ट राहा. चला तर मग पाहूया आज गणेश उत्सवामध्ये केलेली मस्ती, मजा आणि मनोरंजन कशा प्रकारे सर्व गणेश भक्तांनी साजरे केले त्याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेलचं बटन दाबून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व एपिसोडची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळत राहील. लाडकी पालकी गाणारी लाडकी लाडावी पालकी गाणारी लाडकी लाडावी पालकी गाणारी लाडकी हरिती आगाडग पाण्यात तुम्हाला हरिती आगाडग पाण्यात तुम्हाला हरिती आगाडग पाण्यात तुम्हाला हरिती आगाडग पाण्यात तुम्हाला लागीली बापाची लाडकी ग माया लागीली बापाची लाडकी ग माया लागीली बापाची लाडकी ग माया लागीली लाडावी पालकी गाणारी लाडकी लाडावी पालकी गाणारी लाडकी लाडावी पालकी गाणारी लाडकी मम्मीला मध्ये जाके काय करायली ती गाणारी लाडकी मम्मीला मध्ये जा मम्मीला कडला माझं घर कडला माझं घर कडला माझं घर कडला माझं घर मोर लुटी तो लुट मागं केर मोरली तो लुट मागं केर मोर लुटी तो लुट मागं केर मोर लुटी तो लुट मागं केर बाबा गौरीचा लुट मोर लुटी तो लुट मागं केर 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 बाबा गौरीचा गौर संसार बाबा गौरीचा गौर संसार बाबा गौरीचा गौर संसार बाबा गौरीचा गौर संसार गया डोल पाची प्यार गया डोल पाची प्यार गया डोल पाची प्यार कडला कडला माझं घर कडला माझं घर कडला माझं घर मोर लुटी तो लुट मागं केर 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 बाबा
गणपती बाप्पा गणपती गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणेश गणेश गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा अनुवादनवन आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात, गणपतीची गाणी आणि आपला लाडका चिमणा. जय गणेश देवा, माता जाती पार्वती पिता महादेवा. जय गणेश देवा, माता जाती पार्वती पिता महादेवा. दंत दयावंत चार भुजाधारी, एक दंत दयावंत चार भुजाधारी, माथे सिंदूर सोए मूसे की सवारी, माथे सिंदूर सोए मूसे की सवारी. पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा, लड्डुअन का भोग लगे संत करे सेवा. जय गणेश देवा, माता जाती पार्वती पिता महादेवा. अंधन को आँख देत कोड़न को काया, अंधन को आँख देत कोड़न को काया, बाधन को पुत्र देत निर्धन को माया, बाधन को पुत्र देत निर्धन को माया. सूर्य शाम शरण आए सफल कीजे सेवा, माता जाकी पार्वती पिता महादेवा. जय गणेश देवा, माता जाती पार्वती पिता महादेवा. माता जाती पार्वती पिता महादेवा. माता जाती पार्वती पिता महादेवा. जय गणेश देवा, माता जाती पार्वती पिता महादेवा. जय गणेश देवा, माता जाती पार्वती पिता महादेवा. माता जाती पार्वती
आदाब, मैं माफी मांगने आया था। वो आपके आगमन के दिन पे आ नहीं पाया ना, नौकरी पे से छुट्टी नहीं मिलती है और छुट्टी मिलती है तो वो लोग पैसे काट देते। मैं शारिक, वो गली के नुक्कड़ पे इखलाक जो साइकिल बनाता था, मैं उसका बेटा। याद रहूंगा 2 साल पहले, 1 मिनट, अभी याद आया? वो आपके हर साल के विसर्जन की यात्रा में जो ऑरेंज कलर का शक्कर का शरबत बना के देते हैं हम, मैं उसमें बहुत नाचता हूँ। मेरे अब्बू बनाते थे। अब्बू मेरे 1.5 साल पहले आपके पास आ गए कोरोना के लॉकडाउन में। अब्बू आप में बहुत मानते थे और 2 साल तक आप थे नहीं और आप आए तो मैं इसीलिए आपसे मिलने आया। अगर अब्बू आपके पास रहेंगे तो अब्बू को बोलना कि आपका बेटा अभी पबजी नहीं खेलता, मेरी नौकरी लग गई है। मैं ना बहुत बड़े स्कूल में अभी मास्टर जी हूँ और अपनी जो छोटी है उसका स्कूल में दाखिला हो गया। अम्मी जो है ठीक नहीं रहती बट खुश रहने की कोशिश करती है। पता है 2019 में जब अब्बू और हम विसर्जन की यात्रा से आए थे, तभी अब्बू ने बोला था साइकिल बनाने के बाद में थोड़े पैसे रहेंगे तो 30-35 लीटर का दूध लेके बादाम केसर पिस्ता मिला के शरबत बांटेंगे। अब्बू को बोलना अगर आपके पास रहे तो इस साल वो नहीं है और उनके नाम का शरबत मैं बांटूंगा। और ये हिंदू मुसलमान का पता नहीं, पर खाली पुनर्जन्म का सिस्टम रहेगा ना, तो अब्बू को बोलना कि फिर से जन्म ना ले। उनको मिले बिना वो चले गए थे, उनको एक बार ऊपर आके मिलना है, उनको छूना है। अब्बू को बोला मैं नीचे सब संभाल लूंगा, बाकी मैं आपको मिलूंगा आपकी विसर्जन यात्रा पे।
और अब्बू को इतना भी बोलना 35 लीटर में 50 लीटर से